हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुल देवताय नमः. ओम श्री गुरु देवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 17 जानेवारी 2026, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, आयन उत्तर, ऋतू शिशिर, मास पौष, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची चतुर्दशी तिथी आहे. मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटानंतर दर्श अमावस्याला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो, मूळ नक्षत्र आहे. सकाळी 8 वाजून 12 मिनिटानंतर पूर्वाषाढा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, व्याघात योग आहे. रात्री 9 वाजून 18 मिनिटानंतर हर्षण योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, विष्टीकरण आहे. सकाळी 11 वाजून 16 मिनिटानंतर शकुनी करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12 वाजून 4 मिनिटानंतर चतुष्पाद करणाला सुरुवात होईल मित्रांनो. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना जर साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडली घेऊन जवळच्या ज्योतिष कडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनीची पोझिशन काय आहे ती तपासावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता राहते. त्यासाठी आपल्याला धार्मिक सेवा केल्याने शनिदेवतेची कृपा प्राप्त होते मित्रांनो. आणि शुभ स्थितीत असेल तर आपल्याला काही करण्याची गरज राहणार नाही मित्रांनो. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 7 वाजून 16 मिनिटांनी तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह 10 नोव्हेंबर पासून, शुक्र ग्रह 14 डिसेंबर पासून आणि बुध ग्रह 3 जानेवारी पासून अस्तंगत झालेले आहेत. वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह 11 नोव्हेंबर पासून वक्री झालेला आहे. तर हे चारही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो. मित्रांनो, आता या पंचांगाच्या आधारे आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हर ओम शिव शिव शंभुराज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1947 प्रभादी 60 संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरी उत्तरायणे शिशिर ऋतू पौष मासे कृष्ण पक्षे मंदवासरे मूळ नक्षत्रे व्याघात योगे विष्टीकरणे चतुर्दशी शुभतिथो वीरगोत्रात उत्पन्न वे कडप्पा मोहपात दुरित क्षयद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा ओम इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या मित्रांनो, निर्मालाच्या तांबला. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 8 वाजून 12 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आज मध्यरात्रीपासून दर्श अमावस्या सुरू होत असल्याने कोणत्याही धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही. अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही प्रकारचे मुहूर्त स्वतःहून वा पुरोहितांच्या मदतीने तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका. कारण ते मुहूर्त इमर्जन्सीसाठी आहेत. परदेशात जाणारे व परलोकात जाणारे या लोकांच्या इच्छापूर्तीसाठी आहेत मित्रांनो, सर्वसामान्यासाठी नाहीत मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्त्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो नाही. दिनविशेषमध्ये सकाळी 11 वाजून 16 मिनिटांपर्यंत भद्रा योग असणार आहे. हा राहूचा अंडर येत असल्यामुळे या वेळेपर्यंत आपण शक्यतो
महत्वाची किंवा विशेष कामे करू नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. इतर वेळेत करा, जेणेकरून आपल्याला त्यात यशाची प्राप्ती होऊ शकेल. मित्रांनो, चतुर्दशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा अवलंबित कोणी नात्यामध्ये आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदानयुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. किंवा पिंडदान रहित देखील आपण श्राद्धकर्म करू शकता. घरी करावं किंवा तीर्थक्षेत्री करा. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर हजर नाही. त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. छोटा असो किंवा मोठा. जे रेग्युलर आपण करतात तेच आपल्याला करावे लागतील मित्रांनो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. म्हणू शक्यतो या काळामध्ये देखील आपण विशेष किंवा महत्वाची कामे करू नका. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब, मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.